सर्व महापुरुषांना वंदन करतो। आज आपण खूप मोठ्या आनंदाने आणि आनंद उत्साहामध्ये ज्या पद्धतीनं गोविंदपूर गावामध्ये कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे प्रवेशद्वाराचं काम आपलं प्रगतीपथावर आहे। बोरगाव असेल आणि बाकी सर्व परिसरामध्ये सर्व कामं प्रगतीपथावर आहेत। त्या अनुषंगाने आज देवळाली नॅशनल हायवेच्या बाजूला जो देवळाली गावात जाणारा मुख्य रस्ता आहे, या मुख्य रस्त्यावरती संपूर्ण देवळाली गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नाना आहेत, देवळाली गावच्या ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत, अण्णा आहेत, दादा आहेत, त्याचबरोबर शिवजन्म उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी आहेत, आमचे मित्र युवराज भाऊ आहेत, त्याचबरोबर मुकेश भाऊ जाधव आहेत आणि सर्व येडके कंपनी आहे। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण आज खामसवाडी आपण आज देवळाली या ठिकाणी खामसवाडी जिल्हा परिषद गटातला गणाचं मुख्य गाव देवळाली या ठिकाणी आज आपण 25 फूट उंचीचं आणि 36 फूट रुंदीचं असं 3 कॉलमचं आणि 4 फूट आपल्याला पुढे रुंदी आहे, अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं या ठिकाणी प्रवेशद्वार उभा करत आहोत। ही काम करण्याची संधी संपूर्ण देवळाली गावकरी बांधवांनी या ठिकाणी मला उपलब्ध करून दिली आणि मी माझं भाग्य समजतो की मी माझ्या जीवनात येऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची प्रेरणा घेऊन आणि सर्व शिवप्रेमीच्या आनंदाचा क्षण म्हणून या ठिकाणी आज या प्रवेशद्वाराचं मला वाटतं आज 24 डिसेंबर 2025 ही तारीख आहे। आज आपण या ठिकाणी हे भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण गावकऱ्यांच्या उपस्थितीत पूर्ण करत आहोत। आणि दुसरा महत्त्वाचा एक विषय मला सांगायचा आहे की आज भूमिपूजन होतंय म्हणजेच सोमवारी या ठिकाणी आपण मटेरियल टाकतोय आणि मंगळवारी सकाळी 10-11 वाजेपर्यंत मिस्त्री इथं काम चालू करतील असा शब्द या ठिकाणी आजच्या या शुभ प्रसंगी देतो आणि या ठिकाणी थांबतो। सर्वांना माझा सप्रेम जय महाराष्ट्र। अशी कमान दिल्याबद्दल आणि विकासाचा पाया रुजविल्याबद्दल अशाच विकासाचं काम भविष्यामध्ये करत जावं हीच आमच्या गावकऱ्या बद्दल मनोकामना आहे। तुम्हाला या कमानी दिल्याबद्दल आम्ही सगळे शिवप्रेमी दीपक भाऊ ताटे यांचे आभार मानतो आणि आमचं हे भाषण संपवतो। जय हिंद।